नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोहोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. नेहमीप्रमाणेच आपण आज आणखीन एका ठिकाणी आलेलो आहोत. मला असं वाटतं हे सगळं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल, आज आपण अगदी कल्याण शहराचं जे नामवंत विद्येचं माहेरघर म्हणून मी, विविध कलाक्षेत्राचं माहेरघर म्हणून मी, जिथून उगम झालेल्या अनेक कलाकारांचा असं आमचं कल्याण गायन समाज इथे आपण आज उपस्थित झालो आहे. आणि या गायन समाजाच्या जे कार्यकर्ते आहेत, जे आत्ता ही सगळ्या पिढीला नवनवीन गोष्टी देत आहेत आणि नवीन पिढी घडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत. आज आपल्यासमोर सोबत आलेले आहेत राम जोशी सर, त्याचप्रमाणे आमचे मित्र प्रशांत दांडेकर सर. या दोघांचं आजच्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आणि मला सांगायला आनंद होतो आहे की आज या गायन समाजाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या 100 वर्षाची वाटचाल आपण आज त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत आणि त्यांच्याशी मनमुराद अशा गप्पा मारणार आहोत. कारण गायन समाज हे कल्याणचं, मी म्हणेल कल्याणचं नाही तर महाराष्ट्राचं भूषण आहे आणि ह्या सगळ्या गप्पा ऐकायला आपल्याला नक्कीच आवडेल. तर प्रथम मी रामभाऊंकडनं सुरुवात करतो. रामभाऊ, ही संस्था जी स्थापन झाली 100 वर्षापूर्वी, तर त्यावेळेची परिस्थिती स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आहे, तर हे कसं काय सुचलं आणि कसं काय त्यांना जमलं हे सगळं गणित? खरं तर त्यावेळची जर परिस्थितीचा विचार केला तर आपल्याला कल्याण एक तसं छोटं गाव होतं. त्याचबरोबर परकीयांचं अतिक्रमण झाल्यामुळे तोही एक भाग होता. इंग्रज राजवट होती, त्यामुळे अशा पद्धतीने काही सुरू करावं हा विचार थोडासा धाडसी होता. पण त्यावेळचे जे काकासाहेब बर्वे हे जे पुढाकार घेतला त्यांच्यासोबत नरसोबंत रानडे, परशुराम मराठे, केशवराव परांजपे अशी अनेक त्यांची मित्रमंडळी आणि संगीत शौकीन मंडळी होती. ती मंडळी सगळी एकत्र आली. त्यातला काकासाहेबांनी पुढाकार घेतला आणि हे कल्याण गायन समाजाचं रोपटं त्यांनी लावलं. पण मग हे सगळी लोक मला असं वाटतं कलाक्षेत्रातली झपाटलेलीच माणसं होती. तसं म्हटलं तर तसंच म्हणा की संगीत प्रेमी ती जास्त होती. त्यातली काही जण संगीत शिकलेली होती, काही जणांना त्याची आवड होती, त्यामुळे ते वेगवेगळ्या मैफिली करत होते. पण त्यातला एक सर्वात जो महत्त्वाचा धागा म्हणाला तर तो कार्यकर्ता हा धागा होता त्यांच्यामध्ये. सगळ्यांना असं काहीतरी आपण करावं आणि आज आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती टिकवावी असा तो एक त्यांच्यातला एक मनातला हेतू होता. आणि त्या प्रेरणेतून त्या सगळ्यांनी सुरू केलं. सुरुवातीच्या काळामध्ये असं होत होतं की वेगवेगळ्या वाड्यांमध्ये, कोणाच्या घरांमध्ये अशा मैफिली घडत होत्या. कदाचित काही वेळेला देवळातून पण होत होत्या. त्यावेळेला ही वास्तू नव्हती, नाही काही नव्हती. 1926 साली जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस वास्तू नव्हती, पण मैफिली या चालूच होत्या आधीपासून सुद्धा. 1926 साली तिला प्रारूप आकार देण्यात आला आणि कल्याण गायन समाज ही संस्था स्थापन करण्यात आली. पण मैफिली या पूर्वीप्रमाणे चालू होत्या. मग सगळ्यांना असं वाटायला लागलं की आपण दारोदार फिरतोय, इकडे तिकडे जातोय, तर त्याच्यापेक्षा आपली स्वतःची वास्तू का नको. बरोबर. आणि मग असा त्यांनी सगळ्यांनी विचार केला आणि ठरवलं की आपण एक कुठेतरी जागा घेऊन वास्तू तयार केली. प्रशांत, मला असं विचारायचं आहे की आता जसं रामभाऊनी सांगितलं की बाबा त्यावेळेच्या सगळ्या ध्येयवादी लोकांनी एकत्र आले, सगळं केलं, पण कुठलीही संस्था चालवताना थोडीशी निधीची गरज असते. बरोबर. मग ती कशी काय भागवली गेली त्यावेळेला काही दानशूर लोक कल्याणामध्ये होती. म्हणजे फडके होते, त्यांच्या स्नुषा होत्या, त्यांच्या नावावर असलेली टिळक चौकामध्ये असलेली जमीन त्यांनी गायन समाजाला त्यावेळेला दिली. आणि नुसतं एवढंच नाही तर त्यावेळेच्या नगरपालिकेने पण त्याला लागूनचा एक प्लॉट होता, तो देखील गायन समाजाला त्यांनी दिला. म्हणजे महापालिकेचं सुद्धा एक नक्की 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 त्यावेळेपासून आहे. तिकडच्या म्हणजे आपल्या कल्याणातल्या ज्या नागरिक आहेत त्यांना मनोरंजनात्मक एक ठिकाण, एक स्थळ मिळावं. जसं रामभाऊने आता सांगितलं की एक स्थिर जागा मिळावी, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी वृद्धिंगत व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि ते झाल्यानंतर मग प्रश्न आला की बाबा आता जागा तर मिळाली, आता इमारत कशी बांधणार आपण. बरोबर. मग त्याच्यासाठी त्या लोकांनी त्यावेळेचे जे कोण होते त्यांनी मैफिली केल्या किंवा आव्हान केलं सगळ्यांना. त्यावेळेच्या अनेक दानशूर संगीत नाटकं पण त्यावेळेला बरीच काही केली. ती नंतर म्हणजे म्हणजे इमारत उभी राहण्यासाठी संगीत नाटकाचं योगदान त्यावेळेला नव्हतं काही, पण त्यांनी
असं वैयक्तिक अपील करून त्यावेळेचे जे कोण दानशूर होते त्या बऱ्याच जणांनी इथे काही ना काहीतरी त्यांनी अमाऊंट दिली आणि त्यातून मग या वास्तूचं काम चालू झालं. तर साधारण ती 1936-1938ला गायन समाजाची वास्तू पूर्ण बांधून झाली. अर्थात ती त्यावेळेला लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये होती, कारण तेव्हा हे नव्हतं RCC वगैरे काय. पण तरी पण त्यावेळेला मला असं वाटतं जी काय वास्तू होती इथे उभारलेली तिला ॲकॉस्टिक वगैरे आताची सगळी खूप छान होतं, खूप छान होतं. अच्छा. म्हणजे त्यावेळेच्या मैफिली एक तर तेव्हा माईक सिस्टीम नव्हती काही, बरोबर. तर तेव्हा कुठलाही त्रास न होता 8-8 तास 7-7 तास गाणं रंगायचं इकडे आणि पहिल्या माणसाला पण ऐकायला जायचं आणि शेवटच्या माणसाला पण. त्याची रचना अशी होती, वर एक गॅलरी होती, त्या गॅलरीमध्ये पण सगळेजण बसायचे, त्यांना देखील एकदम चांगल्या प्रकारे मैफिलीचा आनंद मिळायचा. म्हणजे बांधकाम करताना सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ते हा नक्कीच झाला असेल, कारण त्या वास्तूत आम्ही पण नंतर काहीतरी सादर केलंय, तर तो अनुभव आम्हाला पण त्यावेळेला आला की एक काहीतरी वेगळं होतं त्या वास्तूमध्ये. पण त्यातला एक भाग मला असं सांगायचा वाटतो की पूर्वीच्या काळीनं महिला पुरुष असे वेगवेगळे असायचे, तर महिला ज्या होती त्या महिला ह्या वरच्या गॅलरीतून बसायच्या. अच्छा. आणि पुरुष मंडळी मुख्य हॉलमध्ये बसायची, अशी ती रचना होती. आणि जागाची ती संस्कृतीच होती, महिलांना शक्यतो थोडंसं म्हणजे पण तरी सुद्धा त्या काळात महिला संगीत ऐकण्यासाठी येत होत्या, हे महत्वाचं. ही पुण्याई तेवढी संस्थेची पण आहे आणि दोन्ही, आणि लोकांना ते विश्वासार्ह वाटत होतं की नाही इथे आपल्याला काहीतरी चांगलं मिळेल या भावनेने. बरं, त्या काळचे दिग्गज असे कोणी आपल्याकडे त्यावेळेला आलेले होते कल्याण? बघा, आता तसं म्हटलं तर तुम्ही या गायन समाजाच्या वास्तूत आत्ता तुम्ही आहात इथे, आमच्या इथे तुम्ही जर कॅमेरा फिरून बघितलं तर इथे वेगवेगळी तैलचित्र लावलेली आहेत. त्याच्यामध्ये जुने म्हणजे मास्टर मराव फुलंब्रीकर, गंगूबाई हनगर, आमिर खान यासारखी सगळी दिग्गज मंडळी, बालगंधर्व आहेत, ही सगळी मंडळी ह्या वास्तूमध्ये येऊन गाऊन गेले. क्या बात आहे. म्हणजे ह्या वास्तूचं वैशिष्ट्य म्हणाल तर आजच्या पिढीला ही मंडळी कदाचित लांबची वाटतील, बरोबर, पण ह्या मंडळींनी कल्याणच्या रसिक श्रोत्यांना भरभरून दिलेलं आहे. सांगीतिक सेवा त्यांनी घडवलेली आहे. मला प्रश्न असं विचारायचं होतं की पूर्वी जे मुंबईला वगैरे कार्यक्रम मोठे व्हायचे त्याचा पण काहीतरी एक किस्सा आहे ना, की सगळी लोक मंडळी इथे यायची, इथे वाचतो, तो काय किस्सा आहे आम्हाला ऐकायला? त्याला ना म्हणजे कल्याणला दक्षिणेकडचं ग्वाल्हेर म्हणतात. क्या बात. आणि मुंबईत जेव्हा कलाकार यायचा तेव्हा कल्याण एक जंक्शन होतं. साऊथ किंवा नॉर्थ दोन्हीकडनं येणारे बरेच कलाकार कल्याणला यायचे, इथे उतरायचे, गायन समाज यायचे, त्या दिवशी त्यांची मैफिल व्हायची आणि दुसऱ्या दिवशी ते मुंबईला कार्यक्रमाला जायचे. किंवा काही वेळेला असं पण व्हायचं की मुंबईहून कार्यक्रमाहून येताना इथे थांबायचे, इथे मैफिल करायचे आणि नंतर आपापल्या गावी. म्हणजे आपण जे म्हणतो की ऐतिहासिक आपली जी नगरी आहे त्याला हा एक वारसा आहे, हा एक नवीन पैलू मला वाटतं आज आमच्या सगळ्या रसिक श्रोत्यांना कळतोय. आणि हे सगळं जे पाहतायत हे सगळे आपल्या कल्याण डोंबिवली ह्या परिसरातलीच लोक नसून आज मी म्हणतो महाराष्ट्र आणि कदाचित सातासमुद्रापलीकडची लोक देखील या यूट्यूबच्या माध्यमातून हे सगळं पाहताय. मला आपणा सर्वांना एक आवाहन करावंसं वाटतं की हा जो आमचा कार्यक्रम आहे सुदगील संवाद अंबडगोड, हा तुम्ही नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो देखील करायला विसरू नका. कारण ह्याच्यामधनं आम्ही कल्याणातील डोंबिवलीतील ज्या ज्या काही जुन्या संस्था आहेत, जी काय कर्तृत्ववान पुरुष आहेत किंवा महिला आहेत की ज्यांनी खूप चांगलं योगदान दिलेलं आहे या कल्याण डोंबिवलीसाठी किंवा मी म्हणेन महाराष्ट्रासाठी, यांच्याबाबत आम्ही अनेक एपिसोड्स आणि अनेक किस्से, अनेक सगळ्या माहित्या आपल्याला या माध्यमातून देऊ इच्छितो. मला आता एक सांगा रामभाऊ, आत्ताची जी वास्तू आहे आपण ती पाहिली बाहेरून, तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळी वाद्य अशी दाखवली आहेत छानशी, ती कल्पना मला असं वाटतं तुमचीच आहे, बरोबर ना? ही सुचली कशी काय? सुचली म्हणण्यापेक्षा ही जेव्हा वास्तू बांधायचं ठरलं तेव्हा ह्या वास्तूचं वैशिष्ट्य असं काहीतरी झालं पाहिजे. बरोबर. जनरल वेगवेगळ्या वास्तू उभ्या राहतात, पण ही वास्तू बघितल्यानंतर ही संगीताचीच वास्तू आहे अशी वाटावी, तिची एक आयडेंटिटी लोकांना बाहेरून बघितली. आणि याविषयीचे आर्किटेक्ट जे आपल्या पूर्वीच्या साधना बापट म्हणून कल्याणच्या होत्या त्या आता साधना वैद्य म्हणून झालेल्या आहेत. अच्छा. त्यांना आम्ही आवाहन केलं होतं, मग त्यांनी आणि आम्ही डिस्कशन करून गायन समाजाची सध्याची जी गरज आहे त्या गरजेच्या अनुषंगाने जशी हवी तशी वास्तू तुम्ही आम्हाला डिझाईन करून द्या. टेक्निकली सगळं ते त्यांनी केलं. त्यांचे मिस्टर
जे वैद्य होते त्यांनीही भरपूर याच्यामध्ये सहाय्य केलं आणि ही वास्तू तयार झाली. त्यामुळे त्यांच्या कल्पनेमध्ये सांगायचं झालं तर माझी वास्तू आहे, मी कल्याणची आहे, मी कल्याणची माहेरवासी नाही, तेव्हा माझं सुद्धा नावात पण साधन आहे आणि की मी काहीतरी असं संस्मरणीय केलं पाहिजे ही त्यांची भावना त्याच्यामागे होती आणि त्यामुळे हे सगळं उभं राहिलं. एक तसं बघायला गेलं तर एक उदाहरण या वास्तूवरून तर विषय काढला म्हणून सांगतो. विद्याधर रोक जे संवादिनी संशोधक जे आहेत, उत्तम वादक आहेत, ते इथे एकदा कार्यक्रमाला आले होते. ते म्हणाले मी जगभर फिरलो आहे, भारतात तर फिरलोच आहे पण जगभर फिरलेलो आहे, पण शास्त्रीय संगीताला वाहिलेली आणि अशा पद्धतीने पूर्ण डिव्होटेड अशी वास्तू मी आजपर्यंत कुठेही जगात बघितलेली नाही. आमच्यासाठी ही गायन समाजाच्या लोकांसाठी खूप म्हणजे पावती आहे आमच्या मेहनतीची. हा त्याच्यात पण मला आणखीन एक म्हणायचं की जसं आता तुम्ही साधना मॅडमचा उल्लेख केला की त्या कल्याणच्या होत्या, तसं याचे बिल्डर पण कल्याणचेच आहेत ना? होय, नक्कीच. ऐका, त्याच्यामध्ये असं की प्रकाश लेले हे नवीन उभरतेच आपले व्यावसायिक आणि ते स्वतः पण ह्या कलाक्षेत्रात ते स्वतः आहेत. ते स्वतः तुमच्या शिवाई ते नवलाईमध्ये होते मला वाटतं. त्याचबरोबर ते स्वतः पखवाज वाजवतात, संत परंपरेतले आहेत, त्यांचेही रूट्स किंवा इथली मूळ आहे कल्याणचंच आहे आणि त्यांनाही एक वेगळी आवड म्हणजे आस्था होती आणि ते म्हणाले की नाही मी करीन. आणि चॅलेंज पण होतं. मला असं वाटतं आज कसं आहे ही वास्तू आज वर्षानुवर्ष उभी राहणार आहे. एक त्यांचंही नाव म्हणा किंवा साधना मॅडमचं नाव आहे आणि तुमचंही त्याला हे महत्त्वाचं आहे की ह्या वेळच्या कमिटीने असा विचार करून बांधलं की ज्याच्यामध्ये मला हे लोकांना सांगायला आवडेल की याच्यामध्ये यांनी नुसतंच गायन समाजाची वास्तू उभी नाही केली तर त्याच्यामध्ये एक छानशी एक प्रेक्षा गॅलरी अशी उभी केलेली की जिथे नवनवीन कार्यक्रम आणि नवनवीन कलाकारांना जे संस्थेतले आहेत त्यांनाही संधी दिली जाते. आणि आपण आज त्या प्रेक्षा गॅलरीमध्येच बसलेलो आहोत आणि सुंदर अशी आहे, ॲकॉस्टिक आहे, छान आहे. म्हणजे आत्तासुद्धा सगळ्यांना दिसत असेल मला असं वाटतं की सगळ्या बाबतीत सुसज्ज अशी आहे. अजून एक आत्ता जसं म्हणालात की एवढी छान वास्तू सुंदर झाली, ही सुंदर उभं राहण्यामध्ये सुद्धा कोणाचं तरी कोणातरी योगदान आहे, प्रश्नच नाही. तसंच आपल्याच कल्याण डोंबिवलीचे सुप्रसिद्ध उद्योजक IRBचे DP म्हैसकर यांनी भरघोस पाठिंबा आम्हाला मदतीचा हात या संस्थेला केला आणि म्हणून ही वास्तू आज उभी राहिलेली आहे. जसं त्यावेळेस पार्वतीबाई नेने ह्या कोणीतरी एक उभ्या राहिल्या होत्या, आज तीच परिस्थिती. पण हे मला असं वाटतं गायन समाजाने जे काय कामं केलेली आहेत, 100 वर्षाची जी परंपरा आहे आणि त्याच्यात ज्या काय आचार विचार जपलेले आहेत त्याची ही मला वाटतं रसिकांनी दिलेली पोचपावती आहे. 100% लोकांनी जे केलेलं काम, संस्थेची महती ह्या सगळ्याचा आणि जी माणसं संपर्कात होतील त्यांच्यावरती असलेला विश्वास ज्या देणार आहे त्यांचा हा महत्त्वाचा, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हे उभं राहिलेलं आहे. बरोबर. आणि इथे सुरुवातीला असं मी केलं किंवा कोणी केलं असं आम्हाला कोणालाही इथे वाटत नाही. त्या काळीही वाटलं नव्हतं, आजही वाटत नाही. आणि हीच ह्या संस्थेचं वैशिष्ट्य आहे. मी त्या मुद्द्याकडे येतोच आहे की त्या काळी असलेले संस्थापक, त्यावेळेची असलेली कमिटी, मग त्या हळूहळू त्या कमिट्या बदलत गेल्या. पण तरी देखील मला वाटतं प्रशांतला हा विचारावा प्रश्न की तरी देखील त्याच मतप्रवाहाने ही संस्था सातत्याने चालू आहे. याचं काय गमक काय, म्हणजे कसं काय? सगळ्यात पहिले ना संस्थेचा जो उद्देश आहे ना तो अतिशय प्रामाणिक आहे की शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार. एक्झॅक्ट. आता त्यावेळेला देखील सगळे कलाकार नव्हते. बरोबर. सगळे कलाकार आले ना तर ते उभं नाही. बरोबर. सगळ्या गोष्टी सगळे अंग पाहिजे. मग त्याच्यात जे कलाकार नाही आहेत पण फक्त मला आवड आहे असा असणारा एक मोठा वर्ग असतो आणि तोच खरी संस्था चालवतो. बरोबर, एकदम बरोबर. त्यावेळेला देखील चांगले गायक होते. म्हणजे जुनी जी टीम होती ज्यांनी स्थापना केली त्याच्यात राजाभाऊ साठे होते, त्र्यंबकराव रानडे होते की हे स्वतः पट्टीचे गायक वादक होते. इव्हन काकासाहेब बर्वे देखील चांगला तबला वाजवायचे. पण असे अनेक जण होते की ज्यांना काही येत नाही पण तरी गायन समाज तयार व्हायला पाहिजे, संस्था म्हणून त्यांची एक अटॅचमेंट होती त्याच्या. आणि हे प्रत्येक पिढीत आहे. म्हणजे मला अजून आठवत आहे की 76 सालानंतर आपले कल्याणचे जे शिल्पकार आहेत सद साठे ते गायन समाजाचे अध्यक्ष झाले आणि त्यांची एक टीम होती, म्हणजे त्यांचा एक ग्रुप होता. तर त्याच्यात सुद्धा गाणं न येणारे म्हणजे न शिकलेले किंवा प्रत्यक्ष शास्त्रीय गायन वादन न शिकलेले असे काही जण होते की जे संस्था उभी राहण्यासाठी मदत करत होते. म्हणजे आपण असं म्हणतो की हे कारकुनी बऱ्याच कामं अशी असतात
की जी संगीत सोडून असतात, बरोबर. की चॅरिटी कमिशनरचं काम असेल, बँकांचे व्यवहार असेल, कार्यक्रमाचं आयोजन असेल, सर्व तर याच्यासाठी तुम्हाला वेगळी फळी लागते तिथे, आणि ती प्रत्येक वेळेला गायन समाजाला मिळत आलेली आहे. म्हणजे त्यावेळेला मी नावं सांगतो, अनंतराव गोखले होते, केशवराव सहस्रबुद्धे होते, बाळासाहेब सहस्रबुद्धे होते. त्यातले आता बाळासाहेब सहस्रबुद्धे थोडं शिकलेले होते, बापू काटीकर होते. पण खूप जण असे होते की ज्यांना काही येत नाही, पण तरी मला गायन समाजासाठी काहीतरी करायचं आहे. आत्ताच्या आमच्या याच्यामध्ये सुद्धा, ह्या पिढीमध्ये सुद्धा असे काही जण आहेत की ज्यांचा गाण्याच्या शिक्षणाशी संबंध नाही, पण तरीसुद्धा ते त्याच निष्ठेने आज काम करतायत. पण मग तुम्ही आता असंच करताय का, पुढची फळी तयारच करतायत? ती करायलाच लागते, किंवा ती, मला तर असं वाटतं ही गायन समाजाची पुण्याई आहे. म्हणजे माझं एक मत आहे की संस्थेचं हस्तांतरण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जेवढं स्मूथ होईल तेवढीच ती संस्था जास्ती टिकते. बरोबर. अशाच आपण भरपूर गप्पा मारणार आहोत पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.